मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। वंचित काँग्रेसचा हा फॉर्म्युला निवडणुकीत चमत्कार करेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती। मात्र प्रत्यक्षात निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला, कारण युतीत काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले असले तरी वंचितला एकही जागा जिंकता आलेली नाही। त्यामुळे हा राजकीय प्रयोग मुंबईच्या जमिनीवर पूर्णपणे फसल्याचं दिसतंय। मुंबईत वंचित आणि काँग्रेसचा प्रयोग फसला। काँग्रेसला 24 तर वंचितचा 0 वर गेम ओव्हर। मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचितची आघाडी सपशेल फेल ठरली आहे। महाविकास आघाडीत तीनही पक्षांनी वेगवेगळी वाट धरली। उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंसोबत निघून गेले। शरद पवारांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतलं। त्यामुळे एकट्या पडलेल्या काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकरांना जवळ केलं। म्हणूनच काँग्रेसचा कोर मतदार आणि वंचित फॅक्टर निर्णायक ठरेल अशी चिन्ह होती। पण प्रत्यक्षात काँग्रेसला समाधानकारक म्हणजे 24 जागांवर विजय मिळाला, तर वंचित बहुजन आघाडीला भोपळाही फोडता आला नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि आघाडी करताना कुठल्याही पक्षाला अपेक्षा असते की दोन पक्ष एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांचे अधिकाधिक उमेदवार हे निवडून येतील। काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत, मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही। मुंबईमध्ये ज्या 15 ते 20 जागा आमच्या हक्काच्या होत्या, जिथं आम्ही स्ट्रॉंग होल्ड होतो आमचा, आणि काँग्रेस सोबत आल्यावरती 100% त्या जागा आम्ही विजयी होऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला होता। त्या ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचाच मतदार हा जाणीवपूर्वक सोडून दिला असं आता म्हणावं लागतंय। तो राखला नाही। आम्ही अनेकदा सांगितलं तरीही त्यांनी त्यावर काही केलं नाही आणि तो मतदार शिफ्ट झाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं। गेल्या काही निवडणुकांपासून वंचित फॅक्टरचा गाजावाजा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत सपाटून मार खावा लागलाय। 2019 आणि 2024 या दोन्ही वेळच्या निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टर काँग्रेस आणि ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरला होता। अनेक जागांवर वंचितच्या उमेदवारानं मोठ्या प्रमाणात मतं फोडली। त्यामुळे वंचितला सोबत घेणं काँग्रेसला योग्य वाटलं। काँग्रेसने वंचित आघाडीसोबत शक्य तितकं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला। जुळवून घेण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते तुमच्या समोर आहेत आणि त्यांनी जितक्या जागा मागितल्या त्या आम्ही जागा दिल्या। त्यांनी काही परत केल्या, तिथे आम्हाला काही उमेदवार देणं शक्य झालं नाही, हेही आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी जी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली त्याही आम्ही त्या ठिकाणी मान्य केलं। आमच्याकडनं वंचितबद्दल आजतागायत अजून अद्याप एकही शब्द असा चुकीचा गेलेला नाही। त्यामुळे जुळवून घेण्याचा विषय नाही, हा अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करता आलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं आमचं त्या ठिकाणी मत राहील। आणि ते नियोजन दोन्ही बाजूनं असतं, असं काही नसतं एकाच बाजूनं असलं पाहिजे। काँग्रेस पक्षानं मोठ्या विश्वासानं वंचित बहुजन आघाडीला 62 जागा देऊ केल्या होत्या। काँग्रेसनं काहीसं नमतं घेत 150 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला। पण मुंबईत वंचित बहुजन आघाडीची फारशी ताकद नसल्यानं 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नाहीत। ही गोष्ट समजल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला योग्य वेळी कळवलं नाही। त्यामुळे वंचितनं त्यांच्या